की आम्ही थोडे शिवराळ आहोत आणि अंकुश कधीच शिवी देत नाही त्याच्या वैयक्तिक आयुष्यात. तो स्वतःला रिफ्रेन करतो, शिवी नाही देणार. आणि मग काम कसं करणार? आणि मग ज्यावेळेला ह्या सिनेमाचा जो जसं तुम्हाला नाव सजेस्ट करतं की मामाच्या गोव्याला जाऊया, तर तो जो मामा आहे ज्याच्या गोव्याला जायचं आहे, ते जे कॅरेक्टर आहे त्यासाठी ज्यावेळेला अंकुशला विचारलं की म्हटलं बघ ही संधी आहे, सिनेमा असल्यामुळे आम्ही शिव्या नाही देणार. पण आम्ही मित्र होतो आणि सगळे आम्ही नाक्यावरती जमायचो. तसे आम्ही ह्याच्या ऑफिसला जाऊन बसायचो, काही काम नाही, चला आज सगळ्यांनी बसा, चला मजा करूया, गप्पा मारूया. आणि गप्पा मारता मारता असंच आम्ही युट्यूबला एखादं कॉन्टेंट बघितलं आणि विजू म्हणाला की अरे आपण नाहीतरी तुम्ही लोक काही कामधंदा नाहीच आहे, तर आपण असं करूया सगळ्यांनी मिळून. प्रत्येक शो नंतर मीट अँड ग्रीट असायचं. तिथे सगळ्यांना हवा येऊ द्याविषयी विचारलं जायचं, पण मला आवर्जून स्ट्रगलर सालासाठी विचारलं जायचं. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की आपल्या कल्पनेच्याही पलीकडे जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथपर्यंत स्ट्रगलर साला ही सिरीज पोहोचलेली. प्रेक्षक मित्र म्हणून सिरियल बघतात आणि या मित्रांचं शिव्या हा दुय्यम भाग झाला त्यातला, पण ती जी मैत्री आहे, त्याचे इमोशन आहे, हे ते बघतात आणि त्याने ते प्रभावित होतात आणि त्यामुळे ती त्यांना ती आपली वाटते, प्रेमळ वाटते. शिव्या हा तसं म्हटलं तर कोकणाकडची एक बोलीभाषा आहे, विदर्भाची एक बोलीभाषा आहे, तशी मित्रांची बोलीभाषा ती शिव्यांनी सुरू होते, त्याच्यामध्ये शिव्या असतात आणि ती शिव्यांनीच संपते. त्याला पर्याय नाही. अरे बाबा, खांतर हटकून मला बाजूला घेऊन गेली, मला बाबा काय शिव्या देतोस यार तू, मला पण तुझ्यासारख्या शिव्या द्यायच्या आहेत यार, पण मी कशा देऊ. हा कॉमेडी म्हणजे ठरवून होणारी कॉमेडी नाहीये ही. या 4 मित्रांबरोबर आयुष्यात घडलेल्या त्यांच्याकरता इमोशन असेल, त्यांच्याकरता ट्रॅजेडी आहे थोडीशी, पण ती कशी कॉमेडी रूपात दिसते समोर ही या फिल्मचा सिच्युएशनल आहे. नमस्कार, लोकसत्ता ऑनलाईन मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. गेल्या 6 महिन्यात वेगवेगळ्या जॉनरचे मराठी सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले, पण एक धमाल टीजर आम्हाला या निमित्ताने मामाच्या गोव्याला जाऊया या निमित्ताने पाहायला मिळाला. विजू सरांपासूनच आपण सुरुवात करूया. सर, ही संकल्पना यांनाच घेऊन चित्रपट बनवायचा आहे, ही कशी सुचली? यांनाच घेऊन चित्रपट बनवायचा आहे हे आधी कन्फर्म होतं, गोष्ट नंतर सुचली. म्हणजे स्ट्रगलर साला जी आमची वेब सिरीज आहे युट्यूबला, त्याचे जगभरात फॅन्स आहेत, लाखो फॅन्स आहेत. आणि त्या वेब सिरीज मध्ये काम करत असता आम्ही वेगवेगळे सिनेमे करत होतो. म्हणजे अभिजितचं काहीतरी चाललंय, संतोषचं काहीतरी चाललंय, कुशलचं चाललंय. आणि मग या 7 इंचाच्या स्क्रीनवर जे दिसतं ते 70 mm पडद्यावर आलं पाहिजे असं आम्हाला सगळ्यांनाच वाटत, कारण आम्ही सगळे सिनेमा प्रेमी आहोत. म्हणजे युट्यूबवर करत होतो का तर आम्हाला तो कॉन्टेंट तसा पब्लिश करायला ती चांगली स्पेस वाटत होती, पण आम्ही सगळे मोठ्या पडद्याचे चाहते आहोत. तर तशा गोष्टीच्या शोधात होतो, ते काही सापडेना. मग शेवटी असं करून पाहिलं की आपण एक काम करूया, आपण स्ट्रगलर साला बंद करूया. मग आम्ही बंद केली, स्ट्रगलर साला करणं बंद केलं की त्यानंतर सुचेल. पण त्या गोष्टी सुचता मग ही नाही बरी, हे परत त्या एपिसोड सारखंच अजून एक एपिसोड वाटतोय, अशा गोष्टी सुचत होत्या, कारण सेंट्रल कॅरेक्टर ती सेम असल्यामुळे. मग ज्या वेळेला असं काहीतरी खरंच आमच्या आयुष्यात घडलं, त्यावेळेला म्हटलं अरे हे खूप सिनेमॅटिक आहे, अरे हे सिनेमॅटिक आहे, म्हणजे हेच तर खरं आपण सिनेमा म्हणून आपल्या आयुष्यात घडलेला अनुभव जर वापरला तर मजा येईल. अरे हो. आणि मग ती जी सिनेमॅटिक गोष्ट आमच्या आयुष्यात घडली, त्याचा मग मामाच्या गोव्याला जाऊया हा सिनेमा झाला. आणि अंकुश सरांची एंट्री कशी झाली ह्या सगळ्यामध्ये? अंकुश अख्ख्या महाराष्ट्राचा फेवरेट आहे, त्यामुळे आमचा फेवरेट नसण्याचा काही भाग येत नाही, बरोबर. मित्र म्हणून तो अनेक वर्ष आम्ही एकमेकांना भेटतोय, आम्हाला एकमेकांसोबत काम करण्याची संधी मिळत नव्हती. त्यात स्ट्रगलर सालामध्ये अगदी प्रवीण तरडे, संजय नार्वेकर, सुबोध भावे सगळ्यांनी काम केले, महेश मांजरेकरांपासून सगळे, रवी जाधव, मंगेश देसाई. फक्त अंकुशने काम केलं नव्हतं. याचं कारण असं होतं की आम्ही थोडे शिवराळ आहोत आणि अंकुश कधीच शिवी देत नाही त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही. तो स्वतःला रिफ्रेन करतो, मी शिवी नाही देणार. आणि मग काम कसं करणार? आणि मग ज्यावेळेला ह्या सिनेमाचा जो जसं तुम्हाला नाव सजेस्ट करतं की मामाच्या गोव्याला जाऊया, तर तो जो मामा आहे ज्याच्या गोव्याला जायचं आहे,
ते जे कॅरेक्टर आहे त्यासाठी ज्यावेळेला अंकुशला विचारलं, की म्हटलं, "बघ ही संधी आहे. सिनेमा असल्यामुळे आम्ही शिव्या नाही देणार." म्हणजे हं. प्रत्यक्ष शिव्या तर देणार नाही. लोकांच्या मनात जर आम्हाला बघून, आमच्या चेहऱ्याकडे बघून जर त्यांच्या मनात आपसूक काही उमटत असेल, तर त्याला आम्ही नाही काय करू शकत. पण आम्ही शब्दातून त्या वापरणार नाही. आणि मग तो पण म्हणाला, की "नाही रे, मला पण करायचं आहे आणि ते जर असेल तर." आणि मग आणि कसं आहे, अंकुश हँडसम आहे, लव्हिंग पर्सनॅलिटी आहे. पण तो पडद्याच्या मागे खूप फन लव्हिंग कॅरेक्टर आहे. त्याला खूप मज्जा करायला आवडते. आणि आम्हाला असं वाटलं, की यार एक माणूस असा पाहिजे, की ज्याच्यामुळे आमच्या बाकीच्यांचे चेहरे जे आहेत, त्यातलं जे देखणेपण आहे ते थोडंसं अंडरलाईन व्हावा म्हणून एक हँडसम एलिमेंट ॲड झाला त्याच्यात. आणि तो तुम्हाला पडद्याच्या आधी पोस्टरवर सुद्धा ते हो. पटकन पोस्टर असं अट्रॅक्टिव्ह वाटतं. याचं कारण अंकुश आहे आणि सिनेमा सुद्धा अंकुशमुळे खूप असा देखणा आणि अट्रॅक्टिव्ह झालाय. अंकुश सर, तुम्ही आतापर्यंत विविध भूमिका साकारल्यात. नायक, इव्हन खलनायक, चॉकलेट बॉय. तुमची खूप चांगली प्रतिमा आहे मराठी इंडस्ट्री प्रेक्षकांमध्ये. पण या चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर कळतं की ही भूमिका फारच वेगळी आहे आणि मी तरी अशा भूमिकेत तुम्हाला नव्हतं पाहिलं. तर ही भूमिका तुम्ही निवडण्यामागचं कारण काय होतं आणि या भूमिकेचं तुमच्या देखी वेगळेपण कसं? एक तर चॅलेंजिंग होतं. या टीममध्ये येऊन मला ते जे त्यांनी कॅरेक्टर सांगितलं ते करणं. त्यामुळे मला मजा होती ती, की बाबा प्रत्येक फिल्मला आपण शोधत असतो ना, की बाबा मला काही वेगळं छान करता येईल. लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या असतात प्रत्येक रोलप्रमाणे. तर आपण काय वेगळं देऊ शकतो. तर मला असं वाटलं, जेव्हा ह्याने गोष्ट ऐकवली तेव्हा मला खूप आवडलं, की हा मामा लवेबल आहे, मस्त मजेशीर आहे आणि हा लोकांना आवडेल. तर हे करून बघायला हरकत नाही. ही बाजू पण आली पाहिजे. मी एक नाटक केलं होतं, गोपाळा रे गोपाळा. त्यातलं कॅरेक्टर बघून त्यांना असं वाटलं, की मी हे कॅरेक्टर करू शकतो. त्याचा मला जास्त आनंद झाला, की बाबा हा नाटकप्रेमी पण माणूस आहे, त्याला माहिती आहे. त्याने बरोबर इतक्या वर्षापूर्वीचं नाटकातलं कॅरेक्टर बघून मला यात कास्ट केलं. आणि चॅलेंजिंग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ग्रुपमध्ये बसणं. कारण हे ऑलरेडी एवढे फेमस आहेत त्यांच्या ह्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये जाऊन बसणं, तो मला माहिती होतं, की बाबा मी देखील या आता जे कल्चर आलंय, ज्या कल्चरमधून मी आलोय आणि आता जे कल्चर चालू आहे, त्याच्यामध्ये घुसण्यासाठी मला ही जागा करेक्ट वाटली. कारण हा नुसता डिरेक्टर नाहीये, तर एंटरटेनर आहे. स्वतः ॲड्स वगैरे करतो. बऱ्याच गोष्टीमध्ये त्याचा हातभार आहे. आणि ह्या मैत्रीमध्ये मला असं वाटतं, की आपण पण जॉईन व्हावं आणि आपली पण मैत्री वाढावी. तुम्हाला तिघांना स्पेशली अभिजित सर, संतोष आणि कुशल, की स्ट्रगलर्स आला याची सुरुवात जेव्हा झाली ते माध्यम नवीन होतं आणि ते इतकं हिट होईल असं वाटलं होतं का? आणि आता त्याचा जो व्याप्ती वाढली आहे किंवा ते लोकांच्या मनात इतके तुमचे कॅरेक्टर्स फिक्स झालेत, ते तो अनुभव कलाकार म्हणून कसा? नाही, हिट होईल याची अजिबातच कल्पना नव्हती आम्हाला. पण आम्ही मित्र होतो आणि सगळे आम्ही नाक्यावरती जमायचो. तसे आम्ही ह्याच्या ऑफिसला जाऊन बसायचो. काही कामधंदा नाही, चला आज सगळ्यांनी बसा, चला मजा करूया, गप्पा मारूया. आणि गप्पा मारता असंच आम्ही युट्यूबला एखादं कॉन्टेंट बघितलं आणि विजू म्हणाला, की अरे आपण नाहीतरी तुम्ही लोक काही कामधंदा नाहीच आहे, तर आपण असं करूया सगळ्यांनी मिळून. आणि आम्ही ते केलं आणि ज्या दिवशी ते पब्लिश झालं युट्यूबला, त्या दिवसापासून की म्हणा मला, अरे बापरे, हे लोकांना आवडतंय. आणि मग पुन्हा मागे वळून बघण्याची गरजच भासली नाही आम्हाला. आणि ह्या सगळ्याचं मेन हे मी सांगेन, की आमच्या मैत्रीची केमिस्ट्री कारण प्रेक्षक मित्र म्हणून सिरियल बघतात आणि या मित्रांचं शिव्या हा दुय्यम भाग झाला त्यातला. पण ती जी मैत्री आहे, त्याचे इमोशन आहे, हे ते बघतात आणि त्याने ते प्रभावित होतात आणि त्यामुळे त्यांना ती आपली वाटते, प्रेमळ वाटते. आणि म्हणून इतके प्रेक्षक आमच्या बरोबर आहेत, साथीला आहेत. मला असं वाटतं की अभिजितनी सांगितलं ते करेक्ट आहेच, पण जास्त करेक्ट विजू सांगेल. कारण विजूच्या ऑफिसला आम्ही खरंच जाऊन बसायचो आणि कदाचित आमच्याकडे आमचं ते तसं बसणं रिकामं, त्यातनं त्याला ते कसं सुचलं आणि ते कसं वर्क झालं आणि होईल की नाही. सो आय थिंक ही विल डिस्क्राईब प्रॉपरली. तू सांगता पहिल्या खरं तर ही सिरीज इतकी लोकप्रिय होईल असं तेव्हा वाटलं नव्हतं. आपण काहीतरी बनवून आपण शेअर करूया, आपण मित्र म्हणून.
पण ते एकदा YouTubeला पडल्यानंतर लोकांनी ते इतकं डोक्यावर घेतलं तुम्हाला सांगतो मी, की आम्हाला नाक्यावरती जेवढे मित्र होते, सगळ्यात आधी ती फेमस झाली आमच्या कॉलेजमध्ये. कारण कॉलेजमधली मुलं ह्या पद्धतीने वागतात. त्यांचं रिलेशन एकमेकांबरोबर अशा पद्धतीचं असतं. इंडस्ट्रीमधले जे स्ट्रगल करणारे आर्टिस्ट आहेत, तर त्यांच्यामध्ये "हो रे, हे आपण असं वागलोय ना, हो रे आपण असं" असं इंडस्ट्रीमध्ये झालं. आणि मग हळू-हळू ती सीरीज ना आता असं म्हणतात लोकं, की ती स्ट्रेस बस्टर आहे. मी तुम्हाला सांगतो, की नंतर जेव्हा काही हॉटेल्समध्ये आम्ही संध्याकाळी कधी बसायला लागलो. अ, असं होतं ना, एक 4-5 दिवसाच्या हेवी शेड्यूल नंतर आपण हॉटेलमध्ये जरा रिलॅक्सेशनसाठी बसतो. तर तेव्हा तिथे काही फॅन्स भेटायला लागले आम्हाला आणि ते भेटायला लागले, ज्या पद्धतीने भेटायला लागले, तेव्हा विजूमाने एकदा म्हणाले, की "हे कुठल्या पद्धतीचे फॅन आपण तयार केलेत?" पण हवा येऊ द्याची जेव्हा वर्ल्ड टूर निघाली होती, मला तिथे आमची खरी ताकद लक्षात आली. कारण हवा येऊ द्याच्या प्रत्येक शो नंतर मीट अँड ग्रीट असायचं. तिथे सगळ्यांना हवा येऊ द्याविषयी विचारलं जायचं, पण मला आवर्जून स्ट्रगलर सालासाठी विचारलं जायचं. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं, की आपल्या कल्पनेच्याही पलीकडे जिथे मराठी माणूस आहे, तिथपर्यंत स्ट्रगलर साला ही सीरीज पोहोचलेली आहे. मला अनेकदा ना निगेटिव्ह अर्थात यायचे, की "अरे यार, ह्यांना फक्त शिव्या देण्याशिवाय ह्यांच्याकडे कुठे काय कॉन्टेंट आहे?" तर मी असं म्हटलं, की "अरे मग तुम्ही एक काम करा, तुम्ही 30 सेकंद फक्त शिव्या द्या आणि तो व्हिडिओ अपलोड करून बघा. बघा काही होतंय का तुमचं पण?" असं. तर तसं नाहीये. त्याला एक कथेचा बेस असतो. एक गोष्ट ती गोष्ट आम्ही बसून विचार करतो, की आता काय करूया? संत तू काय बोलशील? बाबा तू काय बोलशील? कुशा तू कसा रिएक्ट होशील? हे सगळं म्हणजे मी तुम्हाला पब्लिश करू शकतो, की प्रत्येक एपिसोडचं स्क्रिप्ट आहे. लोकांना असं वाटतं, की हे भेटतात, शिव्या देतात आणि होतं. आणि दुसरं गोष्ट शिव्यांच्या बाबतीत मी शिव्या अजिबात प्रमोट करत नाही. शिव्या देणं चांगलं आहे असं आमचं अजिबात म्हणणं नाही. हे एकदम क्लिअर असावं. पण शिव्या हा तसं म्हटलं तर कोकणाकडची एक बोलीभाषा आहे, विदर्भाची एक बोलीभाषा आहे, तशी मित्रांची बोलीभाषा आहे. ती शिव्यांनी सुरू होते, त्याच्यामध्ये शिव्या असतात आणि ती शिव्यांनीच संपते. त्याला पर्याय नाही. म्हणजे आता हेच बघा ना, समजा मी असं म्हटलं, "अरे नालायक कुशा, बदमाश, तू होतास कुठे लबाड?" हे किती कृत्रिम वाटेल. तर आम्ही आम्ही शक्य तितका प्रयत्न करतो, की ते खरं वाटावं. ते तुमचेच म्हणून सिनेमात सुद्धा तुम्ही जर बघाल तर सिनेमात सुद्धा ह्यांची नावं तीच आहेत. संत्या संत्याचा आहे, हां. बाबा बाबाचा आहे, कुशा कुशाचा आहे. सिनेमातही त्यांची नावं तीच आहे. याचं कारण असं आहे, की ते लोकांना खऱ्याच्या जवळचं वाटावं. फिक्शन आहे का रिॲलिटी आहे ह्याच्या मधलं वाटावं ह्याची ती गंमत आहे. आणि एक अनुभव असा आहे, की मला अनेक लोक असं म्हणजे "अरे मग तू तू तुझ्या आई बरोबर, बहिणी बरोबर, बायको बरोबर." हो बघतो. माझ्या आई बरोबर त्या दिवशी पण हे घरी आले. माझी आई एपिसोड बघत होते आणि एकदा असं झालं, की मी कॉन्व्हेंट एका शाळेमध्ये मला प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं. एक तर कॉन्व्हेंट शाळेत म्हणजे 40 मिनिटं इंग्लिशमधून भाषण द्या. आपण विचार करत नाही इंग्लिशमधून त्यामुळे तर मी पूर्ण कसं काय बोलायचं आपण इंग्लिशमध्ये याचं पूर्ण पाठांतर मनातल्या मनात असं चालू आहे कंटिन्यूअस, की आता अख्खं ते 40 मिनिटाचं भाषण 40वा मिनिट झाला. मी मोठा सुस्कारा सोडला, की हुश! इंग्लिश संपलं. आणि जसं आत्ता हे आपण बसलोय तसंच आम्ही त्यांच्या स्टाफ रूममध्ये गेलो. मी असाच बसलोय. इथे सगळ्या लेडी टीचर्स होत्या सगळ्या आणि त्यांनी फोटो वगैरे सर मी काय म्हणतो असं स्ट्रगलर्सला एपिसोड कधी येतोय? तर आय वॉज शॉक्ड, की मॅडम काय आम्ही इथे बघतो ह्या टीव्हीवर लावून. तर कॉन्व्हेंट शाळेच्या त्या सगळ्या शिक्षिका सुद्धा म्हणत होत्या, की ज्यावेळेला आम्हालाही असं होतं, अहो आम्ही शिक्षक असलो म्हणून काय झालं, आम्हालाही असं एक स्ट्रेस बस्टर हवा असतो, की जो आणि आम्ही खूप एन्जॉय करतो. त्यामुळे तुम्ही हे एपिसोड करत जा. आता तो मग कुणी कसं घ्यावं हा प्रत्येकाचा आपापला भाग आहे. तुम्ही त्यातल्या फक्त शिव्यांकडे बघणार असाल, का त्यातल्या गमतीकडे बघणार? तर आम्हाला असं वाटतं, की तुम्ही गमतीकडे बघा. खूप आयुष्य छान आहे. ते आणि लोकप्रियतेचं म्हणत होतात ना तुम्ही. तुम्हाला सांगतो, की आम्हाला ते लंडनला घेऊन गेले ते दादा हो. बाराखडी एंटरटेनमेंट.
तर आमच्या प्रेमाखातर लंडनला आम्हाला घेऊन गेले. आम्ही तिथे 10 दिवस होतो. आम्ही तिथे एपिसोड शूट केला. तो किस्सा एक प्लीज सांगा. मंगेश देसाई आमचा मित्र आहे. तो एका एपिसोडमध्ये होता. तर तो एकदा भेटला, मला म्हणाला, की "अरे लंडनवरून काही लोकं तुझे फॅन्स भेटायला आलेत, माझे मित्र आहेत." म्हटलं, "ओके, भेटूया." मग आम्ही भेटलो. आम्ही गप्पा मारल्या आणि ते गप्पांमध्ये म्हणाले, "सर मी काय म्हणतो, तुम्ही लंडनला का नाही शूट करत स्ट्रगलर झाला?" तुम्ही हसलो. "अरे एवढं बजेट नसतं रे. आमचं मूळ कसं असतं, की आम्ही तिघं बसलोय, माईक लावले, हे जसे आत्ता लाईट लावले तसे लाईट लावायचे आणि कॅमेरे प्लेस करायचे. बाकी बोला, आम्ही काय ट्रॉली लावली आणि क्रेन लावली असलं काही नसतं," म्हटलं. "आणि आम्ही ते सहज करतो. आमचा एक आणि लंडनला येणं, जाणं, राहणं ते काय परवडणारं नाही आम्हाला. आणि त्यात काय आर्थिक गणित नाही ना, म्हणजे इन्कम लोकांना असं भरपूर वाटतं, की YouTube खूप मरणाचा पैसा देतं, पण तसं काही नाहीये." तर ते जमणार नाही. म्हणाले, "मग आम्ही केला खर्च." तर म्हटलं, "का? तुमचं काही प्रॉडक्ट आहे का? प्रमोट करा." "आम्ही तसं करत नाही प्रमोशन वगैरे काही." "नाही." म्हटलं, "मग तुम्हाला ॲक्टिंग करायची आहे?" "नाही." "मग का घेऊन चाललाय आम्हाला?" लंडनला येणं-जाणं आम्ही जवळपास 15 एक लोकं आहोत. साउंड, कॅमेरा आणि ते सगळं पकडून 12-15 लोकांचा लंडनचा येण्या-जाण्याचा खर्च. आणि आम्ही म्हटलं, "कोणाच्या घरी राहत नाही?" "हां, चालेल. तुमच्या हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करू." म्हटलं, "अरे हा सगळंच ऐकतोय. हा फेक असणार." आम्ही आलो आणि त्याने खरंच मेल पाठवला. गंधार आणि आपला अ, अमोल. अमोल. त्यांनी मेल पाठवला, त्यांनी तारखा दिल्या, त्यांनी व्हिसाचं सगळी प्रोसेस सुरू केली. अरे म्हटलं, हा व्हिसापर्यंत गेलाय. त्याने खरंच तिकीटं काढली. त्याने खरंच आमची तिथे हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली. फिरण्यासाठी वेगळ्या गाड्या दिल्या आणि आमची छान बरदास्त ठेवली. काय तर फक्त त्यांना स्ट्रगलर सालाचं शूट पाहायचं होतं त्यांच्या डोळ्यासमोर. आम्ही त्यांच्या डोळ्यासमोर फक्त लंडनमध्ये शूट केलं. सो ही काय लेव्हलची क्रेज आहे आणि काय लेव्हलचे फॅन्स आहेत ते. अजून एक मला किस्सा सांगावासा वाटतो. मी मध्यंतरी फिल्म केलेली व्यक्ती आणि वल्ली यांची, आणि त्याच्या प्रीमियरला मी गेलेलो. तर त्याचा जो को प्रोड्युसर होता तो मला बोलला, की "अरे माझ्या वडिलांना तुला भेटायचं आहे." त्याचे वडील हे माझ्या वडिलांच्याच वयाचे होते. मी म्हटलं, "कुठे आहेत? भेटूया." तर मी गेलो त्यांना भेटायला. "अरे बाबा!" खांद्यावर हात टाकून मला बाजूला घेऊन गेले. मला, "बाबा काय शिव्या देतोस यार तू? मला पण तुझ्यासारख्या शिव्या द्यायच्या आहेत यार, पण मी कशा देऊ?" म्हटलं, "का द्या की, एवढं काय?" "काय रे बायकोला द्यायचे रे." "पण तुझ्यासारख्या शिवाय द्यायच्या आहेत यार, मी तुझी सिरियल हेडफोन लावून ऐकतो घरात, कोणाला कळू नये म्हणून. इतकं माझं प्रेम आहे त्या सिरियलवरती." म्हटलं, "अरे म्हणजे कुठल्याच वयोगटाला ही सिरियल आवडत नाही असं नाही, सगळ्यांनाच आवडते." पण त्यांना तू सांगितलंस का बायकोसमोर तुझी पण बोबडी वळते ते? अरे कोणाची वळत नाही ते सांग. आमची कोणाचं आमची वाचलंय? आमची काय? नंतर सांगतो. मग कुशल सर टीजर पाहिलाय का तुमच्या घरी आणि त्यांची काय प्रतिक्रिया होती? माझ्या घरचे खूप एक्साइटेड आहेत या सिनेमाला घेऊन. या सिनेमासाठीची जी तयारी केली ना, त्याला माझे घरचे वैतागले होते. म्हणजे सांगतो की मला 1.5 वर्ष आधीपासून सांगितलेत की केस वाढव. तर मला एवढे केस माझे मध्ये वाढले होते. मी आलो होतो इथे. एवढे केस वाढले होते ते तर घरचे की "अरे हे काप, अरे हे काप." कारण त्यांचे रबर गायब व्हायला लागले, त्यांच्या क्लिपा गायब व्हायला लागल्या घरातल्या. मग ते कापले आणि मग लुक टेस्टला ते कापत ते एकदम स्ट्रेटनिंग केले. माझे कर्ली हेअर्स आहेत. ते एकदम स्ट्रेटनिंग केल्यामुळे ना चेहरा इतका, आधीच मी जो चेहरा घेऊन आलोय त्यात ते काहीतरी बावलं बसवल्यासारखं असं वाटायला लागलं. तर तर ते त्याला वैतागले होते. ते सगळं माझं जे काही क्रिएटिव्ह काम चालू होतं त्याला. पण फायनली टीजर बघितल्यानंतर असं म्हणाले, की "नाही, हे जे काही केस आणि हे जे केलं होतंस ते तुला सूट करतंय." नाही, टीजर खरंच खूप छान आहे. मित्रांची गोष्ट आहे. तुमची केमिस्ट्री पाहायला मिळते. ही केमिस्ट्री ऑफ स्क्रीन सुद्धा तेवढीच छान असेल. तर या शूटिंग दरम्यान तुम्हाला काही अनुभव म्हणजे असे लक्षात राहिलेले गोव्यातले असे काही अनुभव शेअर करावेसे वाटतात का? म्हणजे एक शूटिंग लक्षात राहण्यासारखं आहे. नाही, मला असं वाटतं की नाही, खूप धमाल मस्ती सगळी तुम्हाला हां. स्क्रीनवर दिसते खरी आहे. हां. पण एक दिवस असा होता की 2 दिवसानंतर शूट चालू होतं, मी पोहोचलो तिकडे. तर माझ्या असं लक्षात आलं की ना सगळे गळून पडले होते. कारण विजू माने सरांनी त्यांना गोव्यामध्ये बीचवर एवढं धावायला लावलं होतं आणि खूप ऊन होतं. म्हणजे वाट लागली होती त्यांची. मग बाबा तर म्हणत होता की कुठला पार्ट दुखत नाही हेच मला आता कळत नाहीये. तर या लेव्हलला सगळं झालं. तर ते तुम्हाला स्क्रीनवर बघायला मजा येईल. म्युझिक वाजेल, हां. लोकं रिॲक्ट होतायत आणि हे
ज्या पद्धतीने 2-3 दिवस धावत होते, हॅट्स ऑफ. माझं लक चांगलं की मला सावलीमध्ये काम मिळालं. ते आता खूप कमी आहे. मी खूप धावडवलं यांना सिनेमात. गंमत काय आहे की आहे ना, हळूहळू माणूस त्या फिल्म म्हणून गोष्टीकडे कसं जातं ना, तर या फिल्ममध्ये ती आहे की तुम्हाला फन एलिमेंटमधून एखाद्या हम्म. गोष्टीकडे घेऊन जातं आणि हम्म. गोष्टीमध्ये तुम्ही कसे अडकत जाता आणि हे कॅरेक्टर अडकतात, तर ते अडकलेलं बघायला लोकांना मजा येणार. म्हणजे लोकांनी परत परत जाऊन का बघावं, तर बाबा ही रिॲक्शन, ती रिॲक्शन, हे अडकल्यानंतर हे झालं, ते झालं. तर हे सगळं फन एलिमेंट खूप छान आहे. त्याचबरोबर आपलं अवधूत गुप्तेने दिलेलं गाणं आहे, अनुरागने दिलेली गाणी आहेत. सो तो एंटरटेनमेंटचा एक मसाला आहे ना सगळा, जो फॅमिलीने बघावा असा सगळा आहे. तर मला असं वाटतं की लोक एन्जॉय करतील. हम्म. खूप दिवसानंतर असे 2-2.25 तास मज्जा करतील. सर ट्रेलर बघितलं ती एक गोष्ट म्हणजे अंकुश जसं म्हणाला की गोष्टीकडे नेतो त्या प्रसंगातनं. तर विनोद हा प्रकारच अवघड म्हणजे सिरीज करणं तेही अवघड असतं कारण ते छोट्या छोट्या भागातनं. पण हे तर 2-2.5 तास प्रेक्षकांना धरून ठेवायचंय एंटरटेनमेंट. तर याचा मोठा फॉर्म करताना काय नेमकं डोक्यात होतं तुमच्या? ॲज यू सेड राईटली की ज्यावेळेला रेश्मा छोट्या फॉर्ममध्ये ना गोष्ट पटकन सुचते, गोष्ट म्हणून की ती गोष्ट आहे, तर आपल्याला काय ती 10-12 मिनिटाचीच आमचे एपिसोड असेल, तेव्हा त्याची गोष्ट सुचणं सोपं होतं. पण ज्यावेळेला गोष्ट सिनेमाचा एक कॅनव्हास असतो, काही गोष्टी माझं असं म्हणणं आहे की काही गोष्टी आहेत त्यांच्या फक्त कादंबऱ्या होऊ शकतात, काही गोष्टींचे फक्त सिरियल्स होऊ शकतात, मालिका, दैनंदिन, काही गोष्टींच्या शॉर्ट फिल्म्सच होऊ शकतात आणि काहीच गोष्टींच्या फिल्म होऊ शकतात. त्याचा एक कॅनव्हास आहे, त्या गोष्टीला एक ग्राफ असला पाहिजे, त्याचा प्रवास त्या गोष्टीत इनहेरंट ऑर्गॅनिकली असला पाहिजे. तर तशी गोष्ट सापडणं खूप एकतर विनोदच अवघड आहे आजकाल. सगळ्यात नाजूक अवयव आहे भावना माणसांचा आत्ता. त्या पटकन दुखावल्या जातात कुठल्याही. त्यात ह्यांच्या चला हवा येऊ द्याचे हजारो एपिसोड झालेत, त्या हास्य जत्राचे हजारो एपिसोड झालेत. या सगळ्यांनी सगळ्या प्रकारची कॅरेक्टर्स आणि विनोद करून झालेत ना. तुम्ही कराल ते त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला सिनेमा म्हटल्यावर युनिक पाहिजे, नाविन्य पाहिजे, की याच्या आधी नाही पाहिलं असं काहीतरी पाहिजे. त्यामुळे याची बांधणी जी आहे मुळात गोष्टीची, हीच फार अवघड होती. आम्ही त्या एका अनुभवातून गेलो आणि त्या विचित्र अनुभवात एक विनोद लपलेला होता. तर त्याच्यात असं वाटलं की अरे हां, मग आपण या प्रकारचा विनोद आपल्याला जो सिनेमा मागत असतो, की जो सिच्युएशन बेस्ड विनोद आहे. सिनेमाची गरज आत्ता तुम्ही ट्रेलर पण पाहिलं, त्याच्यात पण तुम्हाला दिसलं असेल की ती सिच्युएशन तशी येते आणि कुशल कानफटात खातो. तर तशी त्या कॅनव्हासची गोष्ट सुचणं त्याला वेळ लागला आणि नंतर तो आमच्या आयुष्यात आलेला अनुभवच होता. म्हटलं अरे ह्याचीच तर ह्याला सिनेमॅटिक व्हॅल्यूज आहेत सगळ्या, की ज्या बंदिस्त नाही होऊ शकत. त्याला तो सिनेमाचाच मोठा पडदा लागेल. त्या मोबाईलवर नाही होऊ शकत. तर ते झालं आणि मग मामाच्या गोव्याला जाऊया झालं. बाबा, तू काय सांगशील? इतक्या वर्षांनी तुला माझ्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली गोजिरीनंतर. आणि याच मी मोहरून गेलो रे. आयुष्यात अशी संधी परत येऊ नये म्हणून मी देवाकडे गेलो, मंदिरात गेलो, नवस केला शेवटी की देवा परत अशी संधी मला नको आणू. जे जरी आपण म्हणत असलो की चला हवा येऊ द्याचे खूप शोध झाले, हास्य जत्रा चालू आहे, पण तरी सुद्धा मराठी प्रेक्षकांची विनोदाची भूक ही मोठी आहे आणि त्यांना तो कंटेंट हवा आहे अजूनही. हे जाणवतं का तुम्हाला सगळ्यांनाच हा प्रश्न? मला असं कायम होतं की मागे मी लोकसत्तेत एका मोठ्या चित्रपट अभ्यासकांचा लेख वाचला की ज्याच्यात त्यांनी मराठीतल्या व्यावसायिक सिनेमांवर लिहिलं आणि त्यांच्याकडून काही झालं की पण ना कुठल्याच विनोदी सिनेमांचा त्यात उल्लेख नव्हता. म्हणजे तसं पाहिलं तर अशी ही बनवा बनवी हा कल्ट सिनेमा आहे. त्याला विसरून नाही जाणं. अनेक पिढ्या, आमच्या आधीच्या पिढीलाही तो आवडला होता, आमच्या पिढीलाही आवडला. आत्ताच्या पिढ्या सुद्धा त्याच सिनेमातले संवाद बोलतात की नाही, सारखं सारखं काय त्याच झाडावर आणि धनंजय माने इथेच राहतात का. आम्ही सुद्धा इम्प्रेस होतो, आमच्या सिनेमात आम्ही त्यातला भाग घेतला. तर माझं असं म्हणणं आहे की विनोदी सिनेमांची भूक कायमच होती मराठी सिनेमाला. त्यामुळे जो अतिरेक झाला, जेव्हा प्रत्येक गोष्टीचा अतिरेक झाला की वाईट, मग ज्यावेळेला विनोदाचा अतिरेक झाला
त्यावेळेला मग मराठी सिनेमाचा एक तो ग्राफ कमी झाला. पण ज्यावेळेला ही जी एक नॅशनल अवॉर्डची भूक आहे ना, ती वाढली, त्यावेळेला प्रेक्षकही कमी झाला. त्यावेळेलाही प्रेक्षक कमी झाला. हे पण मान्य केलं गेलं पाहिजे. सकस असलाच पाहिजे सिनेमा, आशयघन असलाच पाहिजे सिनेमा. त्याला हे नाहीये. पण याचा अर्थ आपण विनोदी सिनेमांना नाकं मुरडायची हा सुद्धा भाग नको ना. टाइमपास हा विनोदी सिनेमा आहे. तो खूप चाललाय. लोकांची भूक होती. त्यानंतर बॉईज सिरीज आली. तो खूप चालला. आमचा पांडू सिनेमा खूप चालला. अजूनही पांडू सिनेमा ज्या वेळेला आला कोरोनामध्ये अर्धा 50-50% सीट त्यावेळेला तो सिनेमा गाजला. याचा अर्थ मराठी प्रेक्षकांना आतूनच विनोदाची भूक आहे. आतून आहे ती. किती नाही म्हटलं तरी. तर त्यामुळे सकस आशयघन सिनेमांच्या सोबतीनेच ही भूक आहे आणि मला असं वाटतं की तो स्पेस आहे जो घ्यायला आम्ही तयार आहोत. आणि मी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे सिनेमे दिलेत ना. आशयघन सिनेमे म्हणाल तर खेळ मंडला दिलाय, बायोस्कोप दिलाय. सगळे सिनेमे राष्ट्रीय पारितोषिकांपासून सगळं झालंय. पण माझं असं म्हणणं आहे की हा जो प्रेक्षक आहे तो जर आपल्याला चित्रपटांचा प्रेक्षक थिएटरमध्ये जपून ठेवायचा असेल, थिएटरमध्ये OTTवर चालेल, पण थिएटरवर जपून ठेवायचं असेल तर आपल्याला या दोन्ही प्रकारांचं बॅलन्स ठेवावं लागेल. कुशल सर, तुम्ही फोटो पोस्ट केलेलात या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा, तो वाळूतला. तर जेव्हा तुम्हाला सरांनी सांगितलं, की आता मी ऐकून आम्हाला समजलं की खूप ऊन होतं वगैरे, तुम्ही तयार कसे झालात? म्हणजे तू सांग, मी सांगेन नंतर त्याचा. त्याला बापरे. माईक दे त्याला. तुम्ही सांग. आधी माझी स्तुती त्यांच्याकडनं ऐकून घेऊया. नाही स्तुतीने मी त्याला जेव्हा त्याला खड्डा केला आणि त्याच्यात भरलं पूर्ण वाळू बऱ्याच वेळेला अशी आयडिया केली जाते ती. म्हटलं तू असं का केलं? वर म्हटलं खाली खड्ड्यात बसला असतास आणि वर फक्त ते हे करून आता मी बसलोय ना. पण तो पूर्ण वेळ त्या खड्ड्यात बसला होता आणि ती पूर्ण वाळूच होती आणि तो बराच वेळ त्याचा बसला होता. फक्त खेकडा मग तेवढी दया दाखवली विजूने. शूटिंगवर काय होतं की अनेक क्लुप्त्या असतात, पण त्या वेळेला ना त्या होतीलच असं नाही. आर्टवाल्यांना सरांनी इन्स्ट्रक्शन्स दिले होते की असं असं होणार आहे, तर असा असा खड्डा हवा आपल्याला. तर त्यांनी ऍक्च्युअली एवढा मोठा खड्डा केला होता आणि मला ऍक्च्युअल पुरलं होतं तेवढं त्यांनी. तर पण त्यातली अडचण अशी होती की ती जी वाळू असते ना, तिचं मुळात वजन खूप असतं. त्यात ती ओली झाल्यानंतर ती आणखीन वजनी होते आणि इतकं ते माझं पाय बी असे आतमध्ये वळले होते ना. पण आत्ता बघताना इतकी मजा येते त्या सगळ्याची. आणि शूटिंगच्या वेळेला तितका वेळच नसतो तुमच्याकडे की आता हे झाल्यानंतर आता करून घेऊया, मग पुढे बघूया. सो तसं ते घडलं खरं तर. पण तुम्ही माझी पोस्ट वाचलीत ना. नाही आणि खरं तर तो सीन आहे तो आम्ही त्याच्यावर प्रँक करत असतो आणि त्याला मी मातीत पुरतो आणि आम्ही पळून जातो. पण खरं तर आम्हाला एवढं स्वतःला एवढी दया येत होती त्याची की त्याचे हाल बघवत नव्हते आम्हाला. आणि ते वाळूचं प्रेशर त्या छातीवर येत होतं आणि तो अस्वस्थ होत होता की आम्हाला असं वाटत होतं की हा शॉट लवकरात लवकर संपवा आणि याला बाहेर काढा. आणि तरी दिग्दर्शकाने मुद्दामून 4-5 टेक अजून घेतले. काहीतरी राग असणार त्या दिवशीचा त्याच्यावरती. म्हणून तुम्हाला सांगतो, म्हणून दिग्दर्शकांबरोबर चांगलं वागायचं. संदेश, गेल्या काही याच्यामध्ये तू खूप वेगवेगळ्या चित्रपटातून काम केलंस, हिंदीमधून केलंस, वेब सिरीज केल्यास आणि हा कलाकार म्हणून एक प्रवास जो आहे तुमचा की एका ह्याच्यापुरती मर्यादित न राहता वेगवेगळी माध्यमं आत्ताची आजमावून पाहणं, वेगवेगळ्या दिग्दर्शकांबरोबर कलाकारांबरोबर काम करणं, तर तो एक तुझा अनुभव. अर्थात एक माणूस म्हणून आणि एक कलाकार म्हणून आपल्याला अपग्रेड व्हायचंच असतं कायम. आणि सुरुवात केली थिएटरपासून. थिएटर करता इंटर कॉलेजिएट, मग व्यावसायिक रंगभूमी, मग मालिका, मग सिनेमे आणि आता वेब सिरीजचा काळ सुरू झाला. वेब सिरीजही करतोय आणि अनेक प्रकारच्या भूमिका करायला मिळाला. याकरता मी स्वतःला खरंच खूप ब्लेस्ड समजतो. आणि खूप काळात विनोदी चित्रपट, तद्दन विनोदी, कारण बऱ्याचशा सिनेमांमध्ये जरी खूप सिरियस किंवा असा सिनेमा असला तरी कुठेतरी थोडंसं रिलॅक्स होण्याकरता एखादं कॅरेक्टर असतं तुम्हाला एंटरटेन किंवा थोडंसं रिलॅक्स करायला, कॉमेडी कॅरेक्टर असतं. पण हा कॉमेडी म्हणजे ठरवून होणारी कॉमेडी नाहीये ही. या 4 मित्रांबरोबर आयुष्यात घडलेल्या त्यांच्याकरता इमोशन असेल, त्यांच्याकरता ट्रॅजेडी आहे थोडीशी, पण ती कशी कॉमेडी रूपात दिसते समोर ही या फिल्मचा सिच्युएशनल आहे.
त्यामुळे इथे कुठलेही विनोद, अरे आता असं करूया, आता तसं करूया, अरे असं करूया, हा पंच घेऊया, हे खरोखर त्या सिच्युएशनला तयार होणारे विनोद इथे आहेत. त्या घटना इथे घडतायत. सो आय एम सो ब्लेस्ड की बऱ्याच वर्षांनी मला एक विनोदी चित्रपट करायला मिळाला. स्ट्रगलर साला केलंच, त्यामुळे कदाचित त्यामुळे हा सिनेमा मला करायला मिळाला. आणि पुन्हा एकदा तेच की आय एम सो ब्लेस्ड की मला वेगवेगळ्या भूमिका करायला मिळतात आणि त्या मिळत राहोत हीच देवाकडे प्रार्थना करेन. तसं संतोष सर या सिनेमाच्या ह्याच्यामध्ये पण अवधूत सरांबरोबर कोलॅबरेशन आहे. पण हो. तुमचे अनेक सिनेमे आम्ही पाहिलेले आहेत आणि मध्यंतरी त्यांनी एक खूप 6-7 महिने झाले असतील, त्यांनी एक खूप सुंदर पोस्ट लिहिलेली तुमच्यासाठी. तर त्या मैत्रीबद्दल आणि पुन्हा सरांबरोबर आम्हाला असं काही पाहायला मिळेल का? आता सरांना तुम्हाला बघायलाही मिळेल कदाचित आणि ऐकायला तर मिळतच आहे. 2 Yes. गाणी आलीच आहेत या सिनेमाच्या निमित्तानं आणि एक सुंदर गाणं लवकरच येतंय तुमच्या भेटीला. खूप सरप्राइजेस आहेत या सिनेमात. तर अवधूतची ओळख माझी वादळवाट या सिरियल पासून झाली आणि मग आम्ही मित्र झालो. आमचा एक V2 ग्रुप तयार झाला. मग तिथून त्याचा पहिला सिनेमा सुचला. त्या सिनेमात त्यांनी जे लिहिलेलं कॅरेक्टर होतं संत्या शिंदे, जे झेंडातलं, ते त्यांनी असं ठरवून लिहिलं होतं आणि ते झालं, ते मला मिळालं. मग मोरिया आला, मग एकतारा. पण ऑनस्क्रीन तर ती मैत्री दिसतेच आहे तुम्हाला, पण ऑफस्क्रीन सुद्धा तेवढीच घट्ट आहे, खूप चांगली आहे. आणि मी पुन्हा तेच म्हणेन की मी केवळ जे मला कॅरेक्टर्स मिळतात त्याकरता मी ब्लेस्ड आहेच, पण अगेन आय एम ब्लेस्ड इन फ्रेंडशिप की मला खूप चांगले मित्रही मिळालेत. त्यांच्यामुळेच कदाचित इथपर्यंत पोहोचलोय. अंकुश सर, तुमचे असे खूप चित्रपट आहेत जे गाजलेले आहेत, त्याचे अजूनही तितकीच क्रेज आहे. त्यातलाच एक म्हणजे नो एंट्री पुढे धोका आहे. तर त्याचं काही आम्हाला पुन्हा पाहायला मिळेल का? तुम्हा सगळ्या कलाकारांची भट्टी पुन्हा एकत्र येईल का? आणि तो अनुभव आम्हाला पुन्हा घेता येईल? हो, त्याच्यावर काम चालू आहे. ऑलमोस्ट स्क्रिप्ट रेडी झाली आहे. नो एंट्री पुढे धोका आहे. लवकरच तुम्हाला पुन्हा इकडे येईन तेव्हा मी ऐकवेन तुम्हाला. चालेल, आवडेल आम्हाला. येस. विजय सर, आता जसं संतोषने उल्लेख केला, तर झेंडा, मोरया, तुमचं बायोस्कोप जसं होतं, अंकुशचे काही चित्रपट आहेत. तर हे जे चित्रपट आहेत ते म्हणजे कितीतरी गाजले ते आणि ते कल्ट आहेत आता, तसं म्हणायलाच पाहिजे, कारण ते त्या त्या काळाचं म्हणून एक त्याच्यात चित्रण आहे. तर असं वाटतं का की हे आत्ताच्या पिढीला ते सहजपणे पाहता यावेत किंवा तसं काहीतरी एक क्रिएट करावं की ते त्यांनाही बघता येईल आणि त्या आठवणी पुन्हा जाग्या राहतील किंवा ते चर्चेत राहतील? जसे हिंदी चित्रपट जुने आपण त्या चॅनल्सवर पाहायचो सतत, तर ते एक राहायचं ना, म्हणजे प्रत्येक पिढी पाहते. तर बरोबर. हे पाहण्याचं असं काही एक नाही तर कसं आहे, हे पाहिले गेलेच पाहिजेत, कारण रादर पाहिले जातात. म्हणजे माझ्या घरी माझी मुलगी, तिला ज्यावेळेला कंटाळा येतो त्यावेळेला ती म्हणते, "बाबा छान काहीतरी जुना सिनेमा लाव ना." मग आम्ही ब्लॅक अँड व्हाईट सिनेमे, चुपके चुपके वगैरे असं काहीतरी बघतो. आणि आम्ही ह्या सिनेमातही तसा प्रयत्न केलाय. ह्या सिनेमातनं जसं आशागन सिनेमामध्ये असतं, की तुम्ही रूपकं दाखवता आणि त्या रूपकातून खाली काहीतरी एक सटल सांगायचं असतं. तसं आम्हाला सटली हे आम्ही ना खूप रूपकं घेतलीत. अनेक सिनेमा तुम्हाला याच्यात आठवतील. अरे हां, हे ह्याच्यासारखं आहे, अशी ही बनवा-बनवीसारखं आहे ना? तसंच आहे, तीच मुव्हमेंट आहे, की तो बाहेर गेला, तो आत आला आणि मग तो अरे धनंजय माने इथेच राहतात का? किंवा अरे हे त्या सिनेमात ते तसे चालायचे तसे, हां, काटेसारखं काहीतरी असं ना, जे आमच्या आयुष्यातले आयकॉनिक सिनेमे किंवा आयकॉनिक सीन्स आहेत मराठीतले. तुम्ही यात मकरंद अनासपुरेंचा जो रोल आहे, त्यांचा पूर्ण जो सिक्वेन्स आहे, त्या सिक्वेन्समध्ये ते बोलणारा प्रत्येक शब्द हा एका सिनेमाचं नाव आहे. त्यांच्या सिनेमाचं नाव आणि अख्खा सिक्वेन्समध्ये त्यांच्या सिनेमाच्या नावाव्यतिरिक्त ते काहीही बोलत नाहीत, पण तो अख्खा सिक्वेन्स विनोदी होऊन जातोय. सो हे सगळं आमचं तुम्ही म्हणालात तसं या सगळ्या सिनेमांना ट्रिब्यूट आहे. लोकांना आठवण करून लोकांना आठवण करून देणार आम्ही, की अरे मग कदाचित हे ऐकल्यानंतर लोक "अरे तो बघायला हवा यार सिनेमा" असं म्हणून ते परत रिव्हिजिट करतील, तर तो आमचा आनंदच असेल. म्हणजे ट्रिब्यूट ह्याचसाठी दिलंय, की आम्ही स्ट्रगलर्स आहोत ना. स्ट्रगल कशात करतोय? सिनेमात मोठं होण्याकरता. मग ज्या सिनेमे ऑलरेडी जे मोठे आहेत, त्यांना ट्रिब्यूट देऊनच आम्ही पुढे जाऊ शकतो. तर तसं अख्ख्या सिनेमात तुम्हाला दर 5व्या मिनिटाला कुठल्या ना कुठल्या सिनेमाला ट्रिब्यूट, त्याची आठवण दिसणार. त्यामुळे रिव्हिजिट लोक करतीलच हा सिनेमा पाहिल्यावर ते सिनेमे. यात का म्हणजे शूटिंग दरम्यानचा आता सर म्हणाले, की एका चित्रपटाला ट्रिब्यूट द्यायचा होता. तर यात काही तुम्हाला अनुभव शेअर करायला आवडेल का, की तो लक्षात राहिलेला सीन आहे शूटिंग दरम्यानचा?
म्हणजे सगळंच रिव्हील नाही, पण थोडंफार. कारण आता मी पाहिले खूप कॅमिओज आहेत. मग अशा काही आठवणी शेअर करायला आवडतील. मला तर मामाच्या गोव्याला जायचं शूटिंग म्हटलं की मला पहिले 4 दिवस आम्ही जे बीचवरती भरूनच धावत होतो रोज 10-10 किलोमीटर तेच आठवतं. काय तुम्हाला पिक्चर हिरो व्हायचंय ना धावा बीचवर. मला या सिनेमातला एक सीन आहे जो मी आता सांगत नाही काय सीन आहे तो, पण स्ट्रगलर सालामध्ये एकमेकाची खेचताना तुम्ही पाहिलेत, मजा करताना पाहिलेत, धमाल मस्ती सगळं पाहिलेत. तसंच या सिनेमात पण आहे. पण एक सीन या सिनेमात असा आहे जिथे आमच्या तिघांचं रिलेशन नेमकं काय आहे, कसं आहे, नेमकी मैत्री काय आहे, तो दाखवणारा सीन आहे. तो माझ्या खूप जवळचा आणि खूप लक्षात राहणारा सीन आहे. आणि त्याकरता खरंच थँक्यू विजूनी. तो आम्हाला सरप्राईज होता. तो पूर्ण स्क्रिप्टमध्ये वाचला तेव्हा तो नव्हता आणि तो विजूला नंतर त्यांनी अचानक आमच्यासमोर दिला हा सीन. आणि लिटरली मला आजही खूप असं फील होत आहे. अख्ख्या सिनेमाचं शूट झालं होतं. जो स्क्रिप्ट बरहुकूम शूट करणारा मी आहे, त्यामुळे स्क्रिप्ट बरहुकूम अख्खा सिनेमा लिहून जो लिहिलेला आहे तो शूट करून झाला होता. 9 वाजता पॅकअपही होणार होतं आणि सगळं झालंय. सगळ्या असिस्टंटनी सगळ्यांनी चेक केलं. येस, आपला सगळा सिनेमा, सगळे शॉट सगळं संपलंय. आता अजून एक सीन करूया. आणि तो सीन ह्या तिघांचा अत्यंत भावनिक सीन आहे की आत्ताही ज्यावेळेला एडिटला मी तो सीन बघतो ना, तर मलाच असं होतं की यार, प्रत्येक मित्राच्या मैत्रीमध्ये एक हा क्षण येतो की ज्यावेळेला आपण एकमेकांना दूषणं देतो, आपण एकमेकांचे वाभाडे काढतो आणि मग एक क्षण येते की ज्यावेळेला आयुष्यात असं लक्षात येतं की अरे, सगळं असलं, माझी बायको, माझा नवरा, माझी आई, बहीण, भाऊ सगळे आहेत, पण चला ह्या मित्रा इतकं कोण जवळचं नाही, असं म्हटल्यावर आपण त्याला परत मिठी मारतो. तर तो जो मोमेंट आहे तो प्रत्येक ग्रुपमध्ये आहे, असतोच, होतोच. भांडणं झाल्याशिवाय नातं टिकत नाही, असं माझं म्हणणं आहे. तर तो सीन आहे जो खरं तोपर्यंत सिनेमात नव्हता. मी शेवटी तो सिनेमात ऍड केला. त्या टेढ़ा आहे पर मेरा टाईप आहे तो. पण तो खरंच खूप टच होणारा असेल. म्हणजे सगळा सिनेमा बघत असताना अरे असं करत असताना लोक असे होतील, अरे अरे नको रे हे असं होईल की अरे हे आता काय खरंच असं होतंय की काय खरंच त्यांचं फाटाफुटी होते का. पण तो सीन अचानक आमच्यासाठी पण सरप्राईज होता. तसंच सरप्राईज तो प्रेक्षकांसाठी पण असेल. मला तुम्ही जो प्रश्न विचारला तर मला सांगायचं आहे की एकतर हा सिनेमा सगळा मित्रांचा आहे. ह्या सिनेमात जितके ॲक्टर्स आहेत ते सगळे एकमेकांचे मित्र आहेत. तुम्ही आता ट्रेलरमध्ये बघितलीत की कलाकारांची मांदियाळी आहे. पण एक कलाकार म्हणून मला असं वाटतं की अशी ही बनवा-बनवीसारख्या सिनेमात जर का मला कधी काम करायला मिळालं, तर त्यानंतर कदाचित मी इंडस्ट्री सोडून टाकेन. कारण एक ते इतकं सर्वोच्च पद आहे ना, की एकदा त्या पदाला पोहोचल्यानंतर नाही का ह्याच्यावर आपण अजून हा हिमालय चढू शकत नाही. इतकं ते टोक मला वाटतं. पण त्याची आठवण म्हणून त्या सिनेमाला आपण ट्रिब्यूट द्यायचं म्हणून एक छोटासा त्यातलं ते जे धनंजय माने इथेच राहतात का, त्या पद्धतीचं एक छोटं का होईना ते माझ्या वाट्याला आलं ना, मला असं वाटतं की यार आपण मंदिराच्या गाभाऱ्यात नाही पोहोचलो, पण किमान पायरीपाशी तरी पोहोचलो ना. तो मला फार सीन आवडतो. मी सुरुवातीलाच उल्लेख केला की 2026 हे वर्ष बॉलिवूड सिनेमांसाठी कसं आहे माहित नाही, मराठीसाठी तर सगळं बहरतंय. एक कलाकार म्हणून तुम्हा सगळ्यांना याबद्दल काय वाटतं? कारण आत्ताच देऊळ बंदची सक्सेस पार्टी पण झाली. त्याच्यामध्ये पण विजू सर तुम्ही स्वतः होतात आणि आता प्रवीण सरांचा पण त्याच्यामध्ये कॅमिओ आहे. तर एकंदर मैत्री काय आहे हे दिसून येतंय. तर तुमच्याकडनं याबद्दल जाणून घ्यायला आवडेल, कारण आपले 2 सिनेमे ऑलरेडी 200 कोटींच्या वर गेलेले आहेत. तुमच्या मनात जे होतं ते होऊ देत की हा पण सिनेमा 100 कोटीच्या वर जाऊ देत. येस. सांग भलं. सांग भलं. मी तर सकाळी उठल्यापासून तेच नाही, पण जसं तुम्ही त्या व्हिडिओमध्ये भेटलं प्रवीण किंवा आम्ही मध्यंतरी असं झालं होतं की कुणीतरी असं, अरे मराठी इंडस्ट्रीतले हे लोक ना सगळे एकमेकांना दादा, काका, मामा बोलतात. तुम्ही रिस्पेक्टने बोला. तर माझं असं म्हणणं आहे की आम्ही आहोतच एकमेकांचे दादा. आम्ही इतके जवळचे वागतोच. म्हणजे ईर्ष्या नाही आमच्यात. अदरवाईज मी असं ऐकून आहे काही हिंदी चित्रपटसृष्टीत लोक एकमेकांचे सिनेमे पाडण्याचा प्रयत्न करतात. आम्ही उचलण्याचा प्रयत्न करतो.
म्हणजे ज्यावेळेला देऊळ बंद यायचा होता त्यावेळेला सगळ्या चॅनल्समधून आम्ही एकमेकांकडून तो पुश करायचा प्रयत्न करत होतो की अरे तो चालला पाहिजे सिनेमा, तो चालला पाहिजे. तसंच देऊळ बंदचा इतका मोठा सोहळा असताना प्रवीण तरडेने आम्हा सगळ्यांना बोलवलं आणि तिथे आम्हा सगळ्यांना कौतुक अगदी स्टेजवर बोलवून तो टीजर दाखवून त्याने हे कशाचं लक्षण आहे? खरं तर प्रवीणला काय करायचंय खरंच? तो कॅमिओ करतोय. म्हणजे एक छोटा रोल करतोय. पण त्याला माहिती आहे की अरे मित्र आहेत हे माझे सगळे आणि आम्ही सगळेच इंडस्ट्रीतले. आज अंकुश काय? अंकुश म्हणतोय की मी आपण तसंच जर उद्या केदारला विचारलं, तर केदारही तसंच करेल की चला अरे आपण मित्र मिळून काहीतरी एक ॲक्टिव्हिटी करूया. तर आम्ही सगळे ज्यावेळेला बॉलिवूडच्या पार्ट्यांमध्ये बॉलिवूडच्या लोकांना बघतो आणि आपल्या मराठी सिनेमांच्या पार्ट्यांमध्ये मराठी मित्र बघतो, त्यावेळेला इतकं वेगळं आहे सगळं की हे सगळे एकत्र एका ठिकाणी असतात. रेश्मा हो. परवाचंच तू पाहिलेलं आहे की कसा गलका होता? वेगवेगळी टेबल्स होती का? वेगवेगळे कंपू होते का? नाही. सगळे ते एकत्रच येऊन एकमेकांच्या अंगावर पडून एन्जॉय करत होते. तर ते आहे आणि म्हणून मैत्रीचा सिनेमा म्हणून तर आम्ही म्हणतोय की आम्ही मैत्री सेलिब्रेट करायला तुम्हाला बोलवतोय. आणि म्हणजे आता शेवटचा प्रश्न म्हणून मी विचारते, आता जसा मैत्रीचा उल्लेख झाला, तुम्हा सगळ्यांचा अनुभव इतक्या वर्षांचा आणि एकमेकांबरोबर एकमेकांचे चित्रपट कलाकृती पाहत झालेला प्रवास, या सगळ्याचा अर्क आता तुम्ही एकत्र जेव्हा काम करता त्याच्यात उतरतो का? अंकुशने पण हा म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीतून आपण काहीतरी शिकत असतो. आता मी जेव्हा ह्या ग्रुपमध्ये आलो तेव्हा मी काही गोष्टी शिकत गेलो. तर मला असं वाटतं की इतक्या वर्षाचं काम आणि हे काम हे एका बाजूला केलेलं जास्त बरं, की तिथे मी जे काही शिकलो त्याच्यापेक्षा इथे अजून काही मी शिकलोय त्याची गंमत आहे वेगळी. आणि काय म्हणेल पण त्याला की इथे प्रत्येक सेटवर ते काम करणारी मंडळी मित्र असतात की मला माहीत नाही, कारण प्रत्येकजण वेगवेगळ्या ठिकाणी आपापल्या कॅरेक्टरसाठी येतात. इथे मित्र आहेत आणि त्यांचं डिरेक्टर सुद्धा मित्रच आहे. त्यामुळे ती जी गंमत चालते एरवी ती मला खूप चांगली मजेशीर ऐकायला बघायला मिळते. मग ते एकमेकांना मस्तीने काय काय बोलत असतात, त्यांच्या प्रत्येकजण एकमेकांना किती ओळखून आहे आणि मग ते एकमेकांना बरोबर ते आता हा हे असं करणार, बघा आता हा असं करणार, हे बघण्यातच मला मजा येते. सो हा एक वेगळा अनुभव आला मला पहिल्यांदा, की असं सेटवर तो डिरेक्टर आहे, तो ह्याचा मित्र आहे, जे आर्टिस्ट आहेत आणि हे सगळे एकत्र मित्र असल्यामुळे ह्यांचं रिफ्लेक्शन जेव्हा स्क्रीनवर होतं तेव्हा तसंच बाहेर पडतं. आणि ते खरोखर संत्या, बाबा, कुशा, विजू असंच आहेत ते लोक. त्यामुळे ते ना सेटवर पण तसेच आणि स्क्रीनवर पण तुम्हाला तसेच दिसणार. विजू सरांकडून तुम्हाला कधी स्ट्रिक्ट डिरेक्टर व्हायला मिळालाय का सेटवरती? प्रत्येक वेळ आम्हाला विजू स्ट्रिक्ट डिरेक्टर दिसतो पण आम्ही त्याच्याकडे बघतच नाही, आम्ही बघूच शकत नाही. तो स्ट्रिक व्हायला आला काय तुला लक्ष कर. मी ह्या वर्गातला सगळ्यात सिन्सिअर स्टुडंट आहे, मी सांगतो. हे चल झालं, शेवटचा प्रश्न होता. चल बाय बाय बाय, थँक्यू. म्हटलं 31 जुलैला मामाच्या गोव्याला जाऊया सिनेमा येतोय. 31 जुलैला नक्की बघा. 31 जुलैला नक्की बघा. बरं, हा विषय नाही आणि तुला जायचंय कुठेतरी मीटिंग आपण इंटरव्ह्यूला येऊन. बघितलं कलाकाराचं खच्चीकरण कसं होतं. कलाकाराचं नाही गेलंय, तुझं गेलंय. सर माझं संपलं उत्तर. हेच तुमचं सगळ्यांचं बॉन्डिंग जेव्हा आमच्या ऑफिसमध्येही समजलं की आज तुम्ही सगळे येत आहे, तर सकाळपासून सगळेजण स्ट्रगलर सालाची टीम येते आणि मला पर्सनली विचारत होते कोण कोण येतंय, कोण कोण येतंय, आणि त्यांच्यामध्ये एक वेगळी एक्साइटमेंट होती. तर हीच एक्साइटमेंट आम्ही सुद्धा 31 जुलैला पाहण्यासाठी खूप जास्त उत्सुक आहोत. आणि सर तुम्ही मॅनिफेस्ट केलंय तसं आम्ही मॅनिफेस्ट करतो की हा सिनेमा सुद्धा बॉक्स ऑफिसवर खूप खूप मोठं यश मिळू दे. मिळालं. आणि तुम्ही आलात त्यासाठी खूप खूप थँक्यू. लोकसत्ता टीम कडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. नक्की बघा 31 जुलै मामाच्या गोव्याला जाऊया.